नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ जो आहे राजपूजनाचा। तर घरात लग्न असल्याकारणाने आपण शुभ कार्याचं सुरुवात केली आहे राजपूजनापासून। तर ह्या व्हिडिओमध्ये सगळं राजपूजनाचं डेकोरेशन काय कसं असतं ते दिसणार आहे आणि प्लस नवीन नवीन उखाणे आणि त्यानंतर आपले जे अहिराणी गाणे असतात खानदेशी जे आपल्या इकडे लग्नात बोलले जातात ते पण असणार आहेत। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता इकडे आता राजपूजनाची ऑलमोस्ट आपली तयारी झाली आहे। विठ्ठल रुक्माईची मूर्ती पण आपली ठेवली गेली आहे आणि जे डेकोरेशन पाहिजे असतं ते आपण आपल्या पद्धतीने केलं आहे आणि आता थोड्याच वेळात आपण राजपूजनाला सुरुवात करूया। डेकोरेशन ऑलमोस्ट कंप्लीट झालं आहे आणि अजून काय थोडं थोडं बारीक असेल ते आता करून घेऊया। त्यासाठी घरी जे आलेले पाहुणे आहेत सगळेच म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्यांपासून सगळे ह्या तयारीला लागलेत। तर मग चला आता फटाफट आहे ते डेकोरेशन कंप्लीट करते। बरोबर जागा सुटली होती ना, तेच माझ्या लक्षात आलं। तर बघू शकता फायनली आपली इकडे आता पूर्ण तयारी झालेली आहे। सर्व डेकोरेशन कंप्लीट झालं आहे आणि आता सुरुवात करूया। सुरुवात असणार आहे ती पूजेपासून। आपल्याला पहिले पूजा करून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर हळद फोडण्याचा कार्यक्रम, नाव उखाणे घेण्याचा कार्यक्रम ते पुढे राहील। तर मग चला आता पुढे व्हिडिओ सुरुवात करूया।
कोणगर शोभन पाठी सवासनीचे मान संतोषी शोभन पाठी सवासनीचे मान राजकुंडा सव्वा माप निरास राजकुंडा सव्वा माप निरास कोणगर शोभन पाठी सवासनीचे मान कोणगर शोभन पाठी सवासनीचे मान केशवरी शोभन पाठी सवासनीचे मान केशवरी शोभन पाठी सवासनीचे मान राजकुंडा सव्वा माप निरास राजकुंडा सव्वा माप निरास शोभन पाठी सवासनीचे मान शोभन पाठी सवासनीचे मान राजकुंडा सव्वा माप निरास राजकुंडा सव्वा माप निरास शोभन पाठी सवासनीचे मान कोणगर शोभन पाठी सवासनीचे मान शोभन पाठी सवासनीचे मान शोभन पाठी सवासनीचे मान राजकुंडा सव्वा माप निरास राजकुंडा सव्वा माप निरास शोभन पाठी सवासनीचे मान कोणगर शोभन पाठी सवासनीचे मान शोभन पाठी सवासनीचे मान शिवाजी शोभन पाठी सवासनीचे मान राजकुंडा सव्वा माप निरास राजकुंडा सव्वा माप निरास शोभन पाठी सवासनीचे मान कोणगर शोभन पाठी सवासनीचे मान शोभन पाठी सवासनीचे मान शंकुकरी शोभन पाठी सवासनीचे मान राजकुंडा सव्वा माप निरास राजकुंडा सव्वा माप निरास कोणगर शोभन पाठी सवासनीचे मान कोणगर शोभन पाठी सवासनीचे मान शोभन पाठी सवासनीचे मान शंभरी शोभन पाठी सवासनीचे मान तर बघू शकता इथे आता आपला रासपूजनाचा कार्यक्रम झाला आहे आणि आता सुरुवात होईल ती उखाण्यांची. तर मग चला आता पुढचा कार्यक्रम बघूया आणि नवीन नवीन उखाणे काय असतील, कुणाला आठवतात कुणाला नाही आठवत. उखाण्यांची एक वेगळीच मजा असते. तर चला मग बघूया. एका वर्षात महिने असतात 12. सचिन रावांमुळे वाढलाय आनंदाचा सोहळा. मामी चांदीच्या ताटात खडी साखरचे खडे आणि आया पुढे कडे आणि संधीचं नाव घेते राष्ट्रपतीच्या चांदीच्या ताटात खडी साखरचे कडे संजय रावांचे नाव घेते पुदिन्याच्या पुढे गणराया गणपती विद्यादेवी सरस्वती शिवाजीरावांचं नाव घेते नाही. गणराया गणपती विद्यादेवी सरस्वती राजपूजनाला बसते शिवाजीरावांचे सौभाग्य होते. गळ्यातील मंगळसूत्र हे सौभाग्याची खून योगेश रावांचे नाव घेते देवरूंची सून. दया क्षमा शांती
हे गुण आहे ज्यांच्या अंगी, अशा अनेक नावांची मी आहे अर्धांगिनी. वा, वा, छान छान. तर मग बघू शकता झाली उखाण्यांची मजा. आणि आता सुरुवात करूया ती म्हणजे हळद फोडायला. तर हळद फोडण्यासाठी इकडे आपण 5 सवाशिणी बसवल्या आहेत आणि याची पण आपण पूजा करून आता सगळेजण मिळून हळद फोडणार आणि आपले अहिराणी गाणे असणार ते बोलणार. तर चला सुरुवात करूया हळदीच्या कार्यक्रमाला. सोनाली मग तू बोलणार होतं. सोनाली कुदाई रूपाला दंड. सोनाली गुराई कंदिल्या कंदिल्या दिदी कान. कंदिल्या कंदिल्या दिदी कान. कंदिल्या कंदिल्या दिनी कान. कंदिल्या कंदिल्या दिनी कान. आये द चढाई गाडे ना गोडे. आये द चढाई गाडे ना गोडे. आये द शिजाडी रतन नाडे रे. आये द शिजाडी रतन नाडे रे रे. आये द सुकाळी सूर्या नाडे रे. साठी नवरदेवले लावा काय होतं काय माहिती नाही. मन माहित शब्द सापडे जाणार मारवी. बोला ना मग. सापडे जाणार नाव माहिती बिंदवी. तर ताई म्हणल्या आपण सोनानी कुदाई रूपाना दादा. सोनानी कुदाई रूपाना दादा. कंदिल्या 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 दिनी कान. आये दानी नि गाडे नि घोडे. आये दानी नि गाडे नि घोडे. आये दानी नि गाडे नि घोडे. आये दसी झाडा कापूर दांडे रे. 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 आये दसू काळा सूर्याला देजे. 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 नवदेवाच्या दिनांक बरवटा. नवदेवाच्या दिनांक बरवटा. नवदेव दिसेस ना आम्ही तेच का नवदेवा इथेच नांगरे वटा. नवदेवा इथेच नांगरे वटा. पाची वसवाती आहे दकुटा. पाची वसवाती आहे दकुटा. होई गेला मी आता एक एक दोन दोन बटन टाकली ना. मी आहे साधी आणि संजय रावांचे नाव घेते. जाल. याद कर. मॅडमच सांगा तुम्ही सगळ्यांना आता. उरकावा उरकावा पहिला. येणार जेलीन तो डबल घे गं. तिथं तेव्हा बघून आली तिथं आहे ती. हा एवढं थप्पा मग किती भारी बघ. मग बोल काय पातळ काळी चोळी कमळ घालून हसून. कमळ कमळ घालून हसून. हसून 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 हसून. सचिन रावांच्या मांडीवर बसून पेढा खाऊन हसून. बरोबर. आता सचिन रावांच्या मांडीवर बसून पेढा खायला बसून. नाव नाव काय करता नावात काय विशेष. नाव नाव काय करता नावात काय विशेष. शिवाजी माझे मिस्टर मी त्यांची मिसेस. अरे वा. घ्या मग.
चांदीचा ग्लास साखरेने घासला तुपाने धुतला योगेशरावांमुळे नाही. अरे बाबा चांदीचा ग्लास साखरेने घासला तुपाने धुतला योगेशरावांचे नाव घेताना सूर्यनारायण हसला. अरे वा नाईस. कोण राहिलं बाई? गुलाबाच्या झाडाला पाणी घालते वाकून हा. अमित रावांचे नाव घेते तुमचा मान राखून. बरं, चालेल. सोड दिलं. बनामारा मोटरी जाय वाने गली जाय रे बना बनामारा मोटरी जाय वान्या गली जाय रे बना बनामारा मोटरी जाय वान्या मने क्या सेवाई जाने की जल्दी बड़ी वान्या मने क्या सेवाई जाने की जल्दी बड़ी हल्दी दे दो हाथों में हाथ लगने की जल्दी बड़ी हल्दी दे दो हाथों में हाथ लगने की जल्दी बड़ी वाला गली गया मना ना बाप तू तरई गोड़ी वाला गली गया मना देवना बाप तू तरई गोड़ी वाला वाना गली गया मना ना बाप तू तरई गोड़ी वाला आए द मला वात कामे गंदे जाया मना ना बाप तू तरई गोड़ी वाला आए द मला वात कामे गंदे जाया ना तर इकडे आता हळद फोडण्याचा पण कार्यक्रम झाला आहे आणि पुढचा कार्यक्रम असणार आहे तो म्हणजे आपण आता अक्षता बनवणार आहोत. तर मग चला रंगीत अक्षता बनवायला सुरुवात करूया. तर बघू शकता इथे आता आपला अक्षता बनवण्याचा कार्यक्रम पण संपन्न झालेला आहे आणि त्याचबरोबर आपला जो रासपूजनाचा कार्यक्रम होता तो पण आता चांगला आपला पार पडलेला आहे. तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आपले अहिराणी गाणे कसे वाटले तुमच्याकडे पण असेच बोलत असणार तर कमेंटमधून नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. किती छान वाटतंय ना बायका राहतील. असं वाटतंय ना